बघा दुधी भोपळ्याच्या फोडी करून घेतले. त्यात आपण ही भिजवलेली चणा डाळ आणि थोडंसं पाणी टाकून आपण हे शिजवून घेऊ. 2 शिट्ट्या काढून घेऊ आपण. आज मी बनवते दुधी भोपळ्याची भाजी. दुधी भोपळ्याच्या फोडी करून घेतल्या, त्यात चणा डाळ टाकली. आता आपण त्याच्या 2-3 शिट्ट्या काढून घेऊ. भाजलेले शेंगदाणे, जिरं, हिरवी मिरची, लसूण आणि भरपूर अशी छान कोथिंबीर. आता याचं आपण वाटण करून घेऊ. तेलामध्ये आता आपण हे वाटण छान परतवून घेऊ. धनेपूड आपण टाकून घेतलं तर छान असं परतवून घेऊ तेल सुटेपर्यंत. शिजवून घेतलेल्या दुधी भोपळा आणि चणा डाळ हे आता आपण त्यात टाकून घेऊ. आता आपण भाजीमध्ये मीठ टाकून घेऊ, चवीप्रमाणे मीठ. आणि असं अर्धवट झाकण ठेवून आपण थोडंसं शिजवून घेऊ भाजी. आणि बघा तयारच झाली आपली दुधी भोपळ्याची भाजी. चवीला तर अप्रतिम लागते. पोळी बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकता. आता आपण सर्व करून घेऊ.